मित्रांनो आता गाडीमध्ये बघा 2 शेळ्या झाल्या. आता ही पण बघा तुमच्या कमेंट ना की पोटामध्ये बच्चे मरतात असं. हे बघा दोघे बोकड जिवंत आहे दिसू राहिले. दोघे बोकड जिवंत आहे. हा ही दुसऱ्या तिसऱ्या वेताची असेल. शिंगडी बघा एकदम नाजूक. बघा बोकड कशी एकदम मोठे बच्चे ना. आता तुम्हाला अजून एक परत दाखवतो मी. जी जनली ती पण गाडीत जनली. आता यांनी 14 झाल्यानंतर ती शेळी जनलेली आहे. पहिल्या वेतामध्ये एक बोकड त्याला मोठा. आता ही बघा. आता ज्या वेळेस रफिक भाई कुछ खास में आपको फरक दिख रहा है अभी? हाँ मित्रांनो जेव्हा ती जनली तेव्हा कास नव्हती. हमारे साथ है ना ड्राइवर, उसको पता नहीं ना. हाँ वो बोल रहा था हाँ ये थैली ऐसी नहीं, ये थैली ऐसी नहीं. हाँ अभी इधर देखा. अभी देखो हे बघा मित्रांनो. आता बघा चाल चालू बघा. जनली तेव्हा एवढी नव्हती. जनाच्या अगोदर हाँ पहला ना. अभी लगी. हाँ अब बोकड बघा. हा बोकड जिवंत बोकड. हाँ ये देखो बोकड मोठा आहे. मुंडा कितना बड़ा उसका. हाँ पूरा पंच फेस एकदम 5 पीस जबरदस्त. मित्रांनो हिला आहे ना जनताना लय त्रास झालाय साला. 4 kg लय भाई. हा ना जड लग रहा ना. हाँ मित्रांनो आता यांनी कारमध्ये 2 शेळ्या भरलेल्या आहेत. बघा तुम्ही शेळ्या बघू शकतात कसे घेऊन चालले. आता याला जबाबदारी यायची आहेत. नंतर या ओमनीमध्ये भरतील. यांनाही जबाबदारी यायची आहे. आता ओमनीमध्ये बघा 4-5 शेळ्या घेऊन जातील. आता यांच्या जवळपास आता 20 शेळी आणि 1 बोकडी त्या गाडी अशोक लेलँडमध्ये. आता काय माहीत कसं बसतील. आता यांना जायचं आहे बँगलोर. आता यांची जबाबदारी यांची. बकऱ्या तुम्ही पाहिल्या इथं लाईव्ह डिलिव्हरी बकऱ्या जनल्या सुखरूपप्रमाणे. सगळ्या बकऱ्या इथं बसल्या आहे चालू आहे सगळं व्यवस्थित आहे. आता इथून पुढचं यांचं नशीब कसे घेऊन चालले काय घेऊन चालले. आणि खरेदीसाठी जो भाऊ जातो भाऊचा फार्म बघा तुम्ही एकदा. हळूहळू आता तुम्हाला जो आपला जंगल आहे ना हा तसं जांभराण आहे ना. नाही का. हो तर मग पाहून या. तरी 2 दिवसाची उपाशी ती. पहिल्या व्यक्तीची पाठ पहिलं त्याच्या पाहून घ्या. दात पाहून घ्या. 4 दात. 6 दात करते. 4 दात पाठ. हे बघा पाठ. ही बघ बाटाची पाहिली का किती दात. 6 दात. 4 दात असेल. 6 नाही. 6 आहे ना. 4 4 आहे. बघा पाठ. शिंगडी मस्त आणली हो एकदम नाजूक शिंगडी. या जंगलला मी वर्षातून फक्त 2 किंवा 3 गाड्या भरतो. हा का. जास्त जात नाही या जंगलला. अच्छा उपाशी वगैरे आहे. मित्रांनो माल नवा आहे. वयस्कर माल नाही आहे. डब्बा माल नाही आहे. आता ही जनलेली का. काल ही काल जनली का. बरोबर. ही पण एक जनली का. मित्रांनो जनल्यानंतर पावर बघा तुम्ही शेळीचा. बघा 2 लिटर दूध द्यायला पाहिजे. सांगताना मी 1.5 सांगू कस्टमरला. बरोबर. पण द्यायला पाहिजे 2 लिटर. बघा खाते. हे बघा तोलावरची काय बात आहे. हे मशीन 1 नंबर. हे तोलावर आहे का जनली पण. ही जनली असेल ना. गाडीमध्ये हे बघा
मित्रांनो बघा ही सड पारंब्या बघा एकदम छोट्या दुसऱ्या हातामध्ये बघा. जास्ती लांब नाही खाण्याचं नाही मित्रांनो सगळा माल नवा माल आहे, पक्कड माल नाही आहे. ही वस्तू बघा याला म्हणतात माप. जागेवर कसं टिकतात तरी म्हणजे कालच्या उपाशी बरोबर. जरा बुच्ची उतरा ना उतरा. ही वस्तू हे बघा बरोबर. पावर देते ना तुम्ही खाली पावर दिसतो शिडीचा. काल सकाळची गाडी भरली हो ना हो ना. मस्त. हे बघा इसको बोलते चीज खाली काच. बरोबर. पूर्ण 2-4-8 दिवसात पगार ही वस्तू बघा मित्रांनो शिंगडी बघा एक नंबर म्हणजे चेहरा पट्टी नाजूक शिंगडीच्या शिड्या आणल्या आहेत. वयस्कर माल नाही बघा एकदम पहिल्या वेतामध्ये. दही पण बघा ताकद सांगितली ताकद आहे शिडीमध्ये, ताकद जबरदस्त आहे. चढा वर चढा. हे बघा पाठ. हे बघा पण बघून घ्यायची हो बघा पाठ जाता पाहिजे इकडे किती दाते 4 दाते मित्रांनो बघा. कास बंद बघायचा हे बघा पहिल्या पहिल्या वेता व्यक्तीची 4 दात मध्ये मित्रांनो पहिल्या वेताला लावतात ते. पहिल्या व्यक्ती ही वस्तू बघा एकदम चमक. मित्रांनो कुठल्याही प्रकारे गाडीतनं माल आला तुम्ही चमक बघा. शिंगडी बघा चमक बघा. वस्तू बघा ही जणली का मित्रांनो. प्रत्येक शिडी ही जणल्यानंतर अशीच पावर करेल बघा. जो पावर असतो मला तो बघायला भेटतो. हाच पावर प्रत्येक शिडी जणल्यानंतर असणार आहे. आज नाही उद्या बघायचे कसे दिसते बरोबर. ही वस्तू हे बघा काय लांब वस्तू होती एकदम. पुढे हे बघा अजून याला म्हणतात. आता मित्रांनो तिसऱ्या वेतामध्ये बघा हिला म्हणतात तिसऱ्यामध्ये क्वालिटी. हे बघा ही पाट आहे. हे बघा मोरी पाट. हे बघा पाट हे एक पेक्षा एक. मित्रांनो शिंगडी मस्त छोटी नाजूक माप एकदम. हे बघा वस्तू क्या बात आहे. भैया 2 मिनिटं मागून हे बघा हे वस्तू कच्ची पण थोडी. मागची गाडी आली होती ना हा उघडी जास्त हा ताकद कमी होती तिला. हिला ताकद असते. ताकद येईल चमक येईल ना. चमक येईन ताकद आहे आणि वय कमी इंच्यामध्ये. हे बघा पूर्ण तिथे जातं. हा पूर्ण तोलावरच्याच पाट्या पण चांगली. ती बघा मागची पाठ हिला म्हणतो बस. जेवढे गोट फॉर्म वाले त्यांच्या कामाच्या त्या बरोबर 10 वर्ष बदलावं काम नाही. बरोबर. नवा माल आहे 10 वर्ष बदलायचं काम नाही. हे वस्तू आहे बघा हारणी मित्रांनो. कोणी म्हणणार नाही चालू गाडी उतरायला इतके तरी ही वस्तू बघा कांदाराची सोय नसते मित्रांनो त्यांना. हो हो हे बघा क्या बात आहे. मित्रांनो एकही शिडी नाव ठेवण्यासारखी दिसली नाही. सगळ्या शेळ्या एकच नंबर दिसल्या. अजून बघू वरती काय आहे.
क्या बात आहे बघा. दे बघा 6 दात काच पण बघा पाठी बघा. पाठ मित्रांनो काही काही पाठी 4 दातवर लागत असतात, 6 दातवर दणत असतात. हे बघा तोलावर हे बघा, ही बघा ही पाठ अजून सगळा नवा माल आहे. हे बघा हे माप धीरे 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 कैसे आहे धीरे आता तो हे बघा माप, हे वस्तू हे बघ रे ती गाडी काढत ती पाठ धर हे बघा पहिल्या होता मध्ये. पहिल्या वेताची क्या बात आहे. मित्रांनो असा नवा माल ह्या क्वालिटी मध्ये भेटत नाही. एक रात एक दिन गाड़ी में जो एक रात एक दिन गाड़ी में जो क्या करेंगे इंसान बैठेगा तो रुक जाएगा हम तक जाए गाड़ी में ही पाठ दाव. दाव ती पाठ. हे बघा वस्तू अजून हे बघा चमकलं एकदम रनली शेडी ना, आणि ताकदला शेडी ना, ताकद. बुच्ची वगैरे उतर नाही हो हे बघा माप वस्तू मध्ये ताकद बघा मित्रांनो. ती पुढची गेली बघा, ती पण तशीच. कासरा बघायला याची ताकद बघायची सगळ्या गोष्टी नको राजू म्हणजे पाल एकदम कमी हा एकदम केस कटिंग वगैरे करून एकदम चमक बिमक. मित्रांनो तुम्ही जंगलात गेलते का कंपनीत गेलते शेळ्या बनवायला? जंगलात गेलते का कंपनीत गेलते शेळ्या बनवायला? म्हणजे एकही डब्बा माल नाही आहे, एकची शिंगडी मोठी दिसते नाही, सगळं तोलावरच्या काहीच नाही. डायरेक्ट हे बोकड हे लास्ट में बादशाह उतर रहा है. हे वस्तू मित्रांनो दात बघून आहे चला. हे बघा 6 दात मित्रांनो, 6 दात करू राहिला. पावलो पाहून घ्या, सत्र पाळलो एकदम. पाहून घ्या पालो पाहून घ्या हमारे मेरा वाला 25-26 टूटा है 3.5 15.5 फिर मैं बोलूंगा फिर 25.5 से लो, तुम बोलेंगे 15.5 से कब जाने का. मैं 1.5 साल से देख रहा हूँ इसलिए 70 बकरे में से तुमने 20 बकरे निकाले. 70-71 बकरे में से निकाले रहे भाई जी. पहले भी पूरा दूसरा भी काटा है. सबसे पारक तुमको ज्यादा है. पहले भी है दूसरे में भी है. ये अकेली बकरी है ना, 30 को कम बेचेंगे नहीं. इतने को 30 को कम बेचेंगे नहीं हम. अलग अब अकेले में गएगा 30 को जाएगी. हाँ और क्या है? बोल दिया. नहीं मैं क्या बोल रहा रहेगा. हूँ नहीं नहीं इनको दादा को समझ गया है मेरा. ले तुम 500 चढ़ेंगे वो 500 उतरेंगे, इसमें खेलने की मजा नहीं. 2 शब्द में इसे ये और करने का बोलो. तुम 20 से मंगो एक रफीक भाई देने का नहीं. तुम्हारे जहाँ तक मांग लो, उनको जमा वो देंगे. नहीं जमा एकदम खेलने में मजा नहीं. 25.5 बोलने का 23.5 देने के मेरे को. बस उनको बोलने दो, कुछ तुम्हारी कहाँ तक मांगे वहाँ मांगो बस. फाइनल बोल दो. हाँ फाइनल बोल दो. 17 को 200 कम. उसमें भी अभी गावराने में खेल रहे हैं. बोल रहे मेरे को 50 कम 100 कम. गावरा में तो 8 से 10 12,000 में मंग के लेके आता हूँ. नहीं वही था. ये ना 6,000 नहीं ये मिलते नहीं. ये अलग है, इसीलिए इसको 4-5 हजार बढ़ा के लगाया मैं. ये बच्चे क्या, ये खाली बच्चे 6,000 रुपए के बेचेंगे. मैं बढ़ा के लगाए. गावरान तो 10-12 हजार नहीं लगाया है. लगाए ना. अभी भी तुम लोगों में बोलने से कुछ है नहीं, कोई बोलेगा. सावर का बोलेंगे पूरी गाड़ी मांग रहे 18,500 रुपये. पूरी गाड़ी कॉन्टेक्ट पे चलिए. कोल्हापुर का ना 2 साल के बाद ये क्वालिटी आई. वो चैनल वाले उनको पूछ लोगे तुम. नहीं मैं देखता हूँ ना. हाँ. अगर ज्यादा डेली डालता है, डेली डाले के बाद 10 लाइक के बाद मेरा ही रहता है. हाँ. बहुत जाए. जो जामरेट पण है ना वो नहीं, चमक वाला कम वाला बकरा है. जो बकरी आ रही ना वो ऐसी उगड़ी आ रही, ताकत नहीं आंग में.
कस्टमर कोई बोलेगा कम वाली बकरी चाहिए, ज्यादा वाले क्या काम चाहिए सर। पाड़ बोकड़े बोल दे। मैंने बोले 17-25 बोले या 23 देने का। शेट ठेपा द्या हो. ठेपा द्या ठेपा द्या क्या बात दिला? ठेपा द्या त्यांनी ठेपा दिला ठेपा द्या तुम्ही आता आता त्या बकऱ्या बांध तुम्ही बैल. बकऱ्या साहेब फिरे सफाईच्या लाईन पे काय रफिक भाई हा चहा पिजा. मित्रांनो आता या 20 शेळींचा सौदा झालेला आहे. रफिक भाई आपका पूरा एड्रेस बोलो कहाँ से हो आप? हमारा कर्नाटक भागलपुर जिला मुदो तालुका कर्नाटक भागलपुर जिला मुदो तालुका मुजा तालुका. 500 ना? नहीं फक्त 20 एक 5 रुपयानी वरती 5 रुपयानी. हाँ. अभी आपको जो चीज देखी आपने आपके हिसाब से आपने कीमत लगाई लगाए बराबर. माल आपने पूरा चेक किया. चेक किया आपने जो भी बकरी निकाली वो आपने खुद ने निकाली कि नहीं निकाल के दी? ये मैं कितने निकाला है हाँ. दादा का कुछ भी तक्रार नहीं है हां माल सगळं एक नंबर आहे. एक नंबर आहे. मित्रांनो विचारायचं मागचं कारण असं आहे बकऱ्या निवडताना आता ते पण दादा आले त्यांनी त्यांच्या शेळ्या काढल्यात यांनी यांच्या काढल्या आता ते तिकडे आले ते पण त्यांच्या शेळ्या तिकडे काढताय. आता ते बकरी तिकडे जणू राहिले बघा तुम्ही लाईव्ह झालं ते बकरी. अच्छा दादा मेरे को दाम 500 कम के लगा के दिया है. लक्ष्मी तुम दूर से है ना, इसकी वजह से बकरे ना 22,000 से कम नहीं बेचने वाला मैं। नहीं मित्रांनो सगळ्यात अगोदर तुम्हाला ही जी शिंगडी नाजूक बघायला भेटते नाजूक शिंगडी चेहरा पडते हे तुम्हाला तोलावाच्या बकऱ्या सगळ्यात महत्वाचं. तर मित्रांनो पहिल्या वेतामध्ये पाठ होती लय हाल झाला पाठीचं बोकड लय मोठा निघाला. बच्चा भी मुंह खोले हो हा गावरानी शेत एवढं बोकड 15 दिवसाचं असतं. हा ना. नहीं एक ही रफिक भाई बकरा मिल गया मिल गया. पहले वेत में इनकी बकरी आते नहीं और एकच दिन पहले वेत में एवढा मोठा बोकड आहे बकरा इतना बड़ा है वो निकल नहीं रहा था. कोणता चाळीस सुमना पाय 80 फक्त म्हणतात आहे. मी काय तुम्ही सोडून नाही दिला ही आमची वार्ता कौन गेलो नहीं वार्ता पैसा येईल काय अर्थ नाही. तुम्ही सोडून नाही दिला काय ते सोळायला नाही होणार. बकऱ्या कोणत्या खाली बाबा हो, तुम्ही? बकऱ्या. बकऱ्या हलक्याने ना सरस आहेत. पाचही बोटं सांगा म्हणजे गोई बेले म्हणजे लय फरक राहतो. सारखी आहेत का? तर किती पिकअप मध्ये शेड्या तुमच्या आता या पिकामध्ये 6 आहे. 6 शेड्या आहे. शेड्या मोकड्या आहे खाली बघू शकता तुम्ही केवढं गवत टाकलंय खाली बघा. आता मागे कोणी बसणार आहे का तुम्ही? शेड एक पण बसू नका द्या बरं. हा व्यवस्थित घेऊन जा. आमचे फोटो काढा. त्यांचे पुढं या या समोर या इकडे गाडी समोर इकडे इकडे या. बाबा काढी समोर येऊन. इकडनं जा ना इकडनं जा. हा असं असं बघा पुढून काढला असं. नाही इकडनं या एम एस सोडा या थोडं मागे सरका मागे. या आहे ना आता. जा जा. गाडीला पैसे दिले असं बरं झालं. मजा केली बाबा. मला सगळं लय कलाकार दिसतो मला. बाबा व्यापारी बाबा आहे. बाबा कुठले? रामगाव तालुका पारनेर जिल्हा अहमदनगर. अच्छा कितवी फेरी तुमची 40गाव मध्ये आता ही दुसरी फेरी आहे. शेड्या कस काय भेटल्या? चांगले भेटले. चांगल्या भेटल्या. बरं काय नाव तुमचं? अशोक खाडे. अशोक खाडे. कोणी काय म्हणतं फसवा गेली धंदा करता. काय तुमचं तुम्हाला माहिती? हा हसू राहिले बाबा डोळ्यावर. हे महत्वाचं आहे बाकी तुम्ही आले असते का? आता बाबाची दुसरी फेरी आहे आले. आता तुम्ही सगळे अनुभवी वयस्कर व्यक्ती तुम्ही काय पोरं भाई नाही आहेत जे फक्त आले पैसे घेतले शेड्या आणि केलं शेळी पालन है ना. मित्रांनो शेळी पालन सगळ्याची बसची बात नाही आहे. खूप सोपं वाटतं तसं नाही आहे. आता हे सगळे वयस्कर माणसं आहेत यांना अनुभव आहे त्या गोष्टीचा. तर मित्रांनो बघा जाळी वगैरे सगळी पॅक मारलेली आहे आणि शेड्या एकदम मनमोकळ्यात काही टेन्शन नाही आहे तुम्ही बघू शकतात. आता बाबांनी तुमचं नाव काय म्हटलं बाबा तुम्ही? अशोक खाडे. अशोक खाडे. कशा घेतल्या तुम्ही आता बकऱ्या? 19,000. 19,000 मित्रांनो 19 प्रमाणे बकऱ्या घेतल्या त्यांनी. नवा माल आहे सगळा. चालेल ठीक आहे. गाबने चेक केलं तुम्ही चिक वगैरे काढून पाहिले? चालेल ठीक आहे. मित्रांनो सगळी जिम्मेदारी त्यांनी पाहिलेल्या शेड्या 70 शेडीमधून त्यांनी देखील शेड्या काढलेल्या त्या. मित्रांनो आता यांनी एक बोकड घेतला. बोकडसाठी यांची लय कॉल होते आणि त्याच्यानंतर बकरी पण घेतली. अच्छा बकरी पण एक नंबर घर बोकड केवढ्यात घेतला आणि बकरी केवढ्यात घेतली? बकरी 20,000ला.
मित्रांनो बकरी बघा 20,000 ऑनलाईनच सौदा झाला आकाश दादा. हा ऑनलाईन. आणि ह्या बोकडसाठी देखील भरपूर सकाळपासून लोक मागत होते, पण भाऊने अगोदर 5,000 इसार घेऊन ठेवला होता, म्हणून काय कोणाला दिला नाही तो बोकड. त्याच्यानंतर अजून दुसरा बोकड, दोघे बोकड दिले गेले मित्रांनो यांचे आज. हे बघा आता हे गाडीमध्ये घेऊन चालले. बकरी गाभण आहे पक्की तोलावरची. एका टायमाला 3 लिटर दूध काढून घ्यायची शेळी. हा का. काही टेन्शन नाही. काठींची वर पडे. कुठलं गाव तुमचं दादा? आमचं गाव बुलढाणा जिल्हा तालुका मोताळा. तालुका मोताळा. गुगडी. गाव घोगडी. चालेल, व्यवस्थित घेऊन जा त्या कारमध्ये शेळ्या. सारख्या जर नाही पुढं उभं राहू पकडून पाहिजे तुम्ही बुलढाणा आले. या इकडे दादा. डायरेक्ट ऑनलाईन विकरा. फोटो जर हो चालेल आले. 4 शेळ्या घेतल्या यांनी. हे बघा कॉम डाऊन घेऊ. तुमचं गाव? येवली. येवती तालुका मोहोळ जिल्हा सोलापूर. अच्छा दादा तिसरी फेर आले. आम्ही कंटिन्यू येत राहतो. हो आम्ही आले म्हणून आलो. बरोबर. तुमची गाडी आली. तर मित्रांनो 4 शेळ्या घेतल्या. या पण यांनी ती जी पट्टी अगोदर गेली 20ची पट्टी, त्याच्यात या शेळ्या यांनी बांधलेल्या त्या साईडला. यांचे म्हणणं भाव करू नका, त्या पट्टीमध्ये आम्हाला सरसकट 4 शेळ्या देऊन द्या. तर ह्या आपण तसं 20,000 प्रमाणे यांनी घेतलेल्या आहेत. चालेल ठीक. पूर्ण तोलावरच्या पाठी घालतात. मित्रांनो जो भाव असतो किंमत या खाली गड्ड्याला असतो. खाली तोलावर किती शेळी पाहायला जातं. ही थोडी कच्ची. ही 15 दिवस घेणार शेळी. अच्छा ओके चालेल ठीक. दादा शेळ्या सगळ्या तुम्ही तुमच्या याच्याने काढलेत बरोबर. तुम्हाला व्यापाऱ्याने कुठले सांगितले की तुम्ही हीच घ्या का ती घ्या, तुमच्या पसंती सगळ्या शेळ्या आहेत. चालेल ठीक. इथून पुढची तुमची जबाबदारी आता. मित्रांनो ओमनीमध्ये जाता शेळ्या आता या 4ची अगोदर भाऊची आता 3री फेरी आहे. अगोदर पण 2दा येऊन गेली ओमनी. 3री फेरी आहे भाऊची. तिकडे काहीतरी लोकांना दिसलं असेल, सक्सेस वाटलं असेल म्हणून ते पण घ्यायला आलेले आहेत. तुमची कॅपॅसिटी जर 4-5ची असेल ना तर तुम्ही 4-5च घ्या. उगाच 10 घेऊ नका. आहेत पैसे म्हणून उगाच खर्च करू नका है ना. पहिला अगोदर बघा कसं काय करता येतं, जमतं का तुम्हाला. व्यवसाय नशिबाच्या जोरावर पण असतो. मित्रांनो आता यांनी अशोक लेलँड आणली आहे, तर तिला डबल पॅट्रिसन आहे, वरती पण आहे. तर आता हे बघा बरोबर यांच्या काळजीने जी थोडी कच्ची शिडी आहे तिला वरती टाकेल. थोडं छोटं माप, बाकी मोठं माप खाली राहील. 20 शेळ्या आता भावा कसं तरी 19 शेळ्या आहे, एक बोकड आहे. अगोदर 20 शेळ्या होता पण त्यांनी बोकड वाढवला हा वाला, आणि मग एक शेळी कमी केली थोडं पैशाच्या बजेटमुळे. बोकड वस्तू मस्त एक नंबर आहे. तर चढवणं चालू आहे. हमको बैठने का ऊपर मेरे हिसाब से बकरा डालोगे तुम्हारा नुकसान नहीं होगा. मित्रांनो गाडी अशी मोठी आणत चला थोडी गाडी. ही गाडी पण छोटी पडेल 20 बकरींना. गाड्या मोठ्या आणत चला. आता 20 शेळींचं तुमचं माप येतं, गाडी पण चांगली आणायची मोठी. अशा ऐकूया नको अल्पा बकरीच्या, सुखरूपपणे घेऊन जायच्या. लाल बटन किती 3 बसल्या का होती? 3 बसल्या का? मित्रांनो आता वरती 6 बसवल्या आहेत. 6 मन मोकळ्या बसल्या थोड्याशा. काय टेन्शन नाही संदीप, आता बसून जातील मग खाली, बाकी बसून जाईल खाली. बकरा पटापट
कचरा अच्छा मिल गया उनको बस, भारी मिला। कचरा बस इधर से ढूंढ रहे हैं हमारे गाँव से। हाँ कचरा। हाँ, इधर आका जा रहा है, आप व्यवस्था करते कर बालू को चिपका गया। बचल देखो बकरी मालन ऐसी दिख रही। अजून 2 दिवसात पाहिजे तिला. शायद है। इधर एक देख। वीडियो को खाते हैं हम। वीडियो करते रहते हैं आड़ा जो। उसको पता नहीं। ले। करत ना ಇಲ್ಲ ना बच्चे की देगा। नहीं नहीं जान दो आपने। आराम बैठेगी शायद, आराम से बैठ जाएगी, बैठ जाएंगे ऐसा लग रहा है. रफीक भाई ध्यान से एक भी बैठने मत देना. इधर है 14,000 तुम इधर हो जाओ, बराबर हो जाएंगे और सेटिंग. इकडे बकरा ना आइए तो एक नंबर. ये वस्तू मस्त आहे. एक नंबर. पुढे झाड दोन पुढे चालेल झाड दोन. आता 19 शेड्यावरती चढवलं. आता शेवटचा बोकड आहे. रफीक भाई हॅपी जर्नी, आराम से जाना. चलो चढ़ाओ. लगा माल एक नंबर माल। एक नंबर है ना. एक क्वालिटी नंबर माल, क्वालिटी एक नंबर क्वालिटी है। कैसा इजू भाई का स्वभाव कैसा है? एक नंबर है सर। हो चलो हमारे पसंद के दिल तुमको हमने दी. हाँ, तुमने बोले ना विजू भाई तुम्हारे पसंद के 2 बोले से है. कैसे निकाल के दिया? बारी बारी निकाल दी। हो लो. चलो अभी है ना फडका बा। हाँ उतरला था ना। जगह है ऐसा बाहर भी खेलता है आएंगे अपने. हाँ हाँ हाँ, बारीक आहे ना बकरो बाकी. इधर हाँ आता बघा बोरीचे पाला वगैरे खाता आहे. विजूभाऊ नमस्कार. बसलेला होता ते आता चढत मला होता त्यांना. आता किती शेळींची गाडी होती आपली? माझी 71 71 शेळींची गाडी होती. किती दिल्या आता आपण? 71 मधून माझ्या गेल्या त्या पूर्ण 39 39 गेल्या. दिल्या. अच्छा बोकड धरून का? बोकड्या धरून आता बघा यांनी घेतले आपलं. म्हणजे 40 पूर्ण दिल्या ते आपण. हा. पण एकाला ते आपण 20 शेळ्या दिल्या ना, हा त्यांना ते पैसे कमी पडले. बरोबर बरोबर. मग एक काढून घेतले, आणि बोकड वाढाला होता त्याने नाही बोकड वाढवला. का? बरोबर. तर मित्रांनो असं 39 शेळ्या पूर्ण आजच्या आज. म्हणजे 8 दिवसात 4 दिवसात जणणारे पुढे हे बघा अजून पण काची बघा, तोलावरचे हे बघा काची बघा, अजून पण तोलावरचे हे बघा काची. पाटीत पूर्ण पाटीत. हे बघा आता ह्या काय धरलेलं नाही बरं, चरू राहिले ते खाता त्या फक्त खाता खाता ते नाही तुम्हाला बघायचं, फक्त चमक बघायची. चमक. चमक आहे का नाही बरोबर. भाषेला. खाली गड्डा आहे हो. तोलावरच्या. आता बघा इकडच्या तुम्हाला जांभरे नाहीत. या 2 बघा कशा खाता खाली बघा गड्डा बघा यांच्या कशा लागलेले आहेत. हे बघा पक्क्या गाबडी शेड्या बघा. एवढा थकून आल्या सुद्धा सर त्याचं खाणं बघा कसं खात असतील. 500-700 किलोमीटर अंतरावर शेळी आलेली आहे. परत मी आज संध्याकाळी बसतोय. आता लगेच बसताय? हो मंगळवार पर्यंत गाडी पाहिजे मला. मंगळवारपर्यंत गाडी येऊन जाईल. ओके. आता ह्या किती उरल्या आपल्याकडे ते तरी? आता उरलेले आहेत 35 उरलेले मला वाटत. 35 आहेत. 35 ते 36. 35-36 शेळ्या. 35 उरले. 32 आहेत का? तर मित्रांनो 35-36 जे असतील शेळ्या उरलेल्या आहेत. सगळ्यात महत्त्वाचं मित्रांनो म्हणजे सगळ्या ह्या दुसऱ्या तिसऱ्या वेताच्या शेळ्या तुम्हाला इथं बघायला भेटतील. काही पहिल्या वेताच्या देखील पाटे भरपूर आलेले आहेत. तुम्ही दात बघून चेक करू शकतात. दात बघून तुम्ही घेऊ शकतात. बघा बोरीच्या झाडाकडून बोरीचे ढाय करून राहिले, फाट्या पाडून राहिले बघा. आता थकवा निघाला शेळींचा. आता कुठेतरी खायला लागल्या शेळ्या बघू शकता तुम्ही.
मग काय वाटतं इथं वर नाही तर मग टाका उभा काय डायरेक्ट. हे बघा विजू यावेळेस जी शिंगडी आणली ना ती मस्त आणली, नाजूक शिंगडी आणली, एकदम छोटी शिंगडीमध्ये मस्त माप होतं मित्रांनो. हे माप थोडं म्हणजे हाईटनं कमी होतं कारण की दुसऱ्या वेळेस माझ्या भरपूर शेड्या होत्या, पण जे ताकद होती शेडीवरती ताकद भरपूर. आकाश भाऊ इथं हे जी जात नेता जो माल आणलाय हा. ना हे गोट फार्मवाल्यांसाठी एकदम चांगला माल आहे. हा का? हो अच्छा कसं काय? हे गोट फार्मवाले तिकडे काय राहतो जो जंगल आम्ही तो तिकडून माल आणतो ना हं, हे एका माणसाकडे कोणाकडे 20 कोणाकडे 30 एवढ्याच ठेवतात ते. अच्छा. जसं आपण जे बाकी जग चरायला जातात ना ते हां हां ते चरायला नाही जात. तिला जागेवर शेड मध्ये बी ठेवलं तरी चालता येईल ना. अच्छा अच्छा थोडं छोटं माप आहे म्हणून ना. हो बरोबर. थांब संदीप थांब आप्पा येऊ दे. बघा मित्रांनो सगळं कसं खाल्लं बघा, एकदम सगळं साफ त्याला ओढून घे संदीप. एका जागेवर खाताय, कुठल्या बकरीला मारणं नाही, काही विषय नाही. बघू शकता तुम्ही हे बघा, हे बघा ही जी क्वालिटी नाही ही नवापणा, ही शिंगडी बघा, चेहरापट्टी मित्रांनो ही क्वालिटी गेली आज अजून पण अशी क्वालिटी उरलेली आहे. विजू भाऊ बोला दादा. काय दाम लागेल आता या शेडींचा? दाम लागेल 17, 18, 19, 20. अजून पण 20 लागेल. ते म्हणजे ते काय नाही लय खालेली बारिश आहेत अजून. हां का? हो आणि याच्यात काय झालं मी पुऱ्या छानून आणलेले आहेत. हां कोणाच्या 4 कोणाच्या 5 त्यामुळे मी खराब गाडी आणलेली. अच्छा. पूर्ण टॉपचा आणला आहे. पाऊल तूळ ठाणे पाहिले जात पाहिले सर्व पाहूनच आणलेले आहेत. अच्छा 80 नाही भरायचे तिकडे 65, 70च भरायच्या पण चांगल्या घ्यायच्या. बरं. पैसे जाऊ द्या तिकडे, हां हां पैसे द्यायचे आणि माल चांगला घ्यायचा. बघा मित्रांनो शेळी पालनासाठी एवढं कष्ट घ्यावं लागतं. आता संदीप पूर्ण बोरींच्या काठीमध्ये फसलेला आहे, स्वतः उतरल्याशिवाय शेळी पालनमध्ये सक्सेस नाही. हे बघा आता हे वरती बोरीच्या झाडावर चढले, काट्याच्या झाडावरती, हे खाली काट्यामध्ये बघू शकता तुम्ही. भरपूर म्हणजे जोक नाही शेळी पालन करणं. मग तुम्ही 1-2 व्हिडिओ पाहिले आणि शेळी पालनमध्ये सक्सेस व्हाल हा अशातला भाग नाही आहे. खूप कष्ट आहे शेळी पालनामध्ये, तर तेवढं कष्ट घ्यायची आपल्यात धमक पाहिजे, मग शेळी पालनमध्ये सक्सेस व्हाल. पाट बघा टोळल्या पडायचं, शिंगडी बघा, शिंगले बघा थोडी पाट बघा, दाट बघा. हे बघा मित्रांनो दात बघा. हो हे बघा हा शेवटचा बघा, हा बघा अजून करते बघा तुझं. मग ही बघा वस्तू बघा, हे बघा वस्तू, हे बघा वस्तू बघा, क्वालिटी बघा, नवा माल बघा एकदम. बघा आजू पण अशी वस्तू आहे. साईड बघा, साईड साईड एक नंबर आहे ना. पाट बघा, ही पाट पण बघा. आता ही पाट बरं मित्रांनो, हे बघा, हे पाट. दात बघून शेड्या का तुम्ही, आज काही टेन्शन नाही डायरेक्ट. ही बघा कशी लागेल, ही जनली का? हो जल्ली ती. पहिल्या वेतामध्ये जनली मित्रांनो, कासावरनं समजून जाईल तुम्हाला.